कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज। तर मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचीही शक्यता। जालन्याच्या मंठा तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, टोकसाळ तांडा पुलावरून पाणी तर वाहत्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। जालन्याच्या अंबडमध्ये जोरदार पावसाची हजेरी, अंबड शहरातल्या मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं, अनेक ठिकाणी दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलं। अकोल्यातील अकोट तालुक्यामध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे अकोला जहागीर या ठिकाणी रस्त्यांवर पाणी तर मुसळधार पावसामुळे गावातील सखल भागात पाण्याचा वेग वाढला। पुणे राजगुरुनगरमध्ये मुसळधार पावसाचा कहर, राजगुरुनगरमधील व्यापारी संकुल पाण्यात, व्यापाऱ्यांचे लाखोंचं नुकसान, अवघ्या 1.5 ते 2 तासांच्या मुसळधार पावसानं उडवली दाणादाण। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता मुसळधार पावसाची हजेरी, जिल्ह्यातील सर्वत्र या ठिकाणी पाऊस दिसतोय, शेतीच्या कामांनाही वेग। रत्नागिरीतील दापोलीमधील कोंडी धबधबा प्रवाही, दमदार पावसामुळे नदीनालेही तुडुंब भरून वाहत आहेत। दापोली तालुक्यातल्या बोरिवली गावाजवळ हा प्रसिद्ध कोंडी धबधबा आहे। जळगावच्या रावेरमध्ये अहिरवाडी परिसरात ढगफुटीचं पावसामुळे बंधारे 100% भरले, त्यामुळे शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला। तर मुक्ताईनगरच्या करकी आणि अंतुर्ली या परिसरामध्ये सुद्धा दमदार पावसानं हजेरी लावल्यामुळे बंधारे ओसंडून वाहत आहेत। जळगावमध्ये मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं, नवीपेठ परिसरातील या भागामध्ये गुडघ्यापेक्षाही जास्त पाण्यात वाट काढताना नागरिकांची कसरत। जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी, 29, 30 आणि 2 जुलै रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। पावसाच्या आगमनामुळे चिपळूणमधील उद्योग वीज निर्मिती आता पुन्हा सुरू, वसिष्ठी नदीच्या पातळीमध्ये वाढ तर लोटे एमआयडीसीतील बंद असलेले उद्योगही सुरू। कोळकेवाडी या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाल्यानं वीज निर्मितीमध्ये सुद्धा आता सुरुवात झालेली आहे, तर मागील काही दिवसांपासून हे उद्योग बंद होते। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी सुरुवात झाली आहे। पावसाच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे, आणखी किती दिवस थांबणार असं म्हणत शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे। अमरावती जिल्ह्याचे अनेक भाग या ठिकाणी 50% त्या ठिकाणी पेरणी पूर्ण आहे। मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनच्या पेरणीकडे सध्या शेतकऱ्यांचा कल, यावर्षी अनेक शेतकरी खतांविनाच करतायत सोयाबीनची पेरणी, खत नसल्यामुळे उत्पादनात घट होण्याचीही शक्यता। नागपूरच्या भिवापूरमध्ये वीज पडून बैल दगावल्यामुळे शेतकऱ्यावर स्वतः तिफन ओढण्याची वेळ, तर भाजप नेते राजू पारवे यांनी शेतकऱ्याला बैल दिला भेट, खांद्यावर औत घेऊन पेरणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। अहिल्यानगरच्या करंजी घाटामध्ये कोसळलेली दरड अद्यापही बाजूला केलेली नाही, मागील 10 महिन्यांपासून हीच स्थिती असून प्रशासनाचं याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचंही समोर। दरम्यान दरडीमुळे वाहन चालकांनाही नाहक त्रास। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले, 2543 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना यामुळे सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन। मिरजेत कृष्णा नदीची पाणी पातळी घटली, तर नदीपात्र कोरडं पडल्यामुळे पाणी टंचाईचं संकट गडद, पाणी वाया न घालवता आवश्यक तेवढंच पाण्याचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन। धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाची बरसात, तर जिल्ह्यामध्ये पाऊस पडून सुद्धा अनेक ठिकाणी खरीपातील पेरण्या मात्र खोळंबल्यात, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 96 मिलीमीटर पावसाची नोंद। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिकं करपण्याच्या मार्गावर, विहिरींचा जलसाठा आटत असून पुढील 2 ते 3 दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची भीती। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये गोबरवाही या प्रादेशिक नळ योजना 5 दिवसांपासून बंद, 6 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण, ग्रामस्थांकडून राजीव सागर धरणातनं बावनथडी नदीमध्ये तातडीनं पाणी सोडण्याची मागणी। पिंपरी चिंचवड महापालिका पाणी पुरवठ्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी 550 कोटी रुपयांच्या ठेवी मोडणार, शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन हा महत्वाचा निर्णय। धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस लांबल्यामुळे अक्कलपाडा धरणात केवळ 55% उपयुक्त जलसाठा शिल्लक, पाऊस आणखी उशिरा झाल्यास धुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होऊन पाणी कपात वाढण्याची शक्यता। राज्यात खोल समुद्रातील मासेमारी बंदीचा कालावधी 15 दिवसांनी वाढवला, तर हा कालावधी 1 जून ते 15 ऑगस्टपर्यंत असणार। या अगोदर हा कालावधी 1 ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आला होता। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 82 कोटींचं धान चुकारे जमा होणार, तर 11,028 शेतकरी लाभार्थी, खरीप पेरणीसाठी पैशांची चिंता यामुळे मिटणार, चुकारे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार। गोंदिया जिल्ह्यामध्ये युरियाचा 9,000 मेट्रिक टन साठा, जिल्ह्यामध्ये खत टंचाई नसल्याचा कृषी विभागाचा दावा, खरीप पूर्ण खतांचं नियोजनही पूर्ण, जिल्ह्यासाठी 76,000 मेट्रिक टन खत मंजूर।
बीडच्या आष्टी इथल्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 25 ते 27 रुपये किलोचा दर. कांद्याच्या दरामध्ये अजूनही वाढ होणार, कांदा व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया. वाशिमच्या कांचन नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्यामुळे पाण्याचा प्रवाह खोळंबला. शेतात पाणी शिरून नुकत्याच पेरलेल्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती. तातडीनं कचरा हटवण्याची ही शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात रासायनिक खतांचा साठा अपुरा असल्यामुळे शेतकरी चिंतेत. जिल्ह्यामध्ये 1,09,000 मेट्रिक टन खताची मागणी, मात्र त्यापैकी 61,000 मेट्रिक टन खत उपलब्ध. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाअभावी भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे बाजारात भाज्यांचे दर वाढले. उत्पादन कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक गणित बिघडलं. पाऊस न झाल्यास दर आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता. देवळी सहकारी शेतकरी या ठिकाणी खरेदी विक्री समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी सहकारी पॅनलचं वर्चस्व. माजी राज्यमंत्री रणजित कांबळे, माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या गटाचे उमेदवार विजयी, तर गुलाल उधळून उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर 1 पैसा आला तर ही शेतकऱ्याची थट्टा आहे की सिस्टीमचा घोळ, शेतकऱ्याचा सवाल. अवघा 1 पैसा बँक खात्यामध्ये आल्यानं शेतकऱ्यांचा संताप. अलिबागमध्ये जिल्हा रुग्णालयातील स्लॅबचा काही भाग कोसळला, मोठी दुर्घटना टळली. जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षिततेवर यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नागाठाणे या गावच्या हद्दीमध्ये रस्त्याला भगदाड. अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच या रस्त्याचं काम पूर्ण झालं होतं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर यामुळे मोठं प्रश्नचिन्ह. किल्ले रायगडावर राजकीय रोपवे सुरू करण्यासाठी शासकीय रोपवे सुरू करण्यास मंजुरी, तर लवकरच अवघ्या 100 रुपयामध्ये पायथ्यापासून रायगडाच्या माथ्यावर या ठिकाणी पोहोचता येणार. तर शिवभक्त आणि पर्यटकांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण. भंडाऱ्याच्या खुनारीमधील चुलबंद नदीपात्रामध्ये सॅनिटायझरच्या शेकडो प्लास्टिक्सच्या बाटल्यांचा खच. नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, नागरिकांची मागणी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांकडून मुंबई गोवा महामार्गावरील अपघात प्रवण आणि ब्लॅक स्पॉट्स ठिकाणी रात्रीचं पेट्रोलिंग. अपघात रोखण्यासाठी ही विशेष मोहीम हाती. नागपूरमध्ये एकाच दिवसात 22 रेल्वे गाड्यांमध्ये सापडले 1,128 फुकटे प्रवासी. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली. यावेळी प्रवाशांकडून 9,91,968 रुपयांचा दंड वसूल. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेमध्ये नागपूर जिल्ह्यात 3,24,322 बालकांना पोलिओ डोस. वंचित बालकांसाठी 29 जून ते 3 जुलै दरम्यान आरोग्य पथक घरोघरी जाऊन लसीकरण करणार. पुण्याच्या खेडमध्ये नामांकित कंपनीच्या पॅकेटबंद दूध पिशव्या, आमरसाचे पॅकेट्स, पनीर फेकून दिल्याची घटना. तुकाईवाडी हद्दीतील नवीन पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटामध्ये अज्ञात व्यक्तीनं हे सगळे पाकिटं फेकून दिले. सिंधुदुर्गातील पिंगुळी या ठिकाणी कुडाळ पोलिसांकडून कारवाई. डंपरमधून लाखो रुपयांची अवैध दारू जप्त. डंपरच्या हौद्यामध्ये प्लास्टिक खाली या ठिकाणी दारू लपवून वाहतूक केली जात होती. वर्ध्याच्या इंगणघाटमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडनं गांजा विक्री प्रकरणी 5 जणांना अटक. कारवाईमध्ये गांजा, वाहन आणि मोबाईलसह सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त. 6 जणांविरुद्ध गुन्हाही दाखल. टीटी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन. हिंगोलीच्या औंढा नागनाथ या ठिकाणी टीटी पेपरफुटी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या प्रतिमेला जोडे मारत कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त. भंडाऱ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सरसकट कर्जमाफीची मागणी. भाजपकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचाही आरोप. नीट आणि टीईटी पेपरफुटी विरोधात भंडाऱ्यामध्ये निदर्शनं, तर AISF कडून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी. पंढरपुरात उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याविरोधात आंदोलन. शिंदेमुळे फडणवीसांच्या अडचणी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, तर उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा शिंदेच्या शिवसेनेकडून निषेध. पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी धाराशिवमधील महिलांचं आंदोलन, तर महिलांकडून कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराचा निषेध. घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करण्याची महिलांची मागणी. लातूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा अचानक संप. 2 महिन्यांपासून थकलेलं वेतन देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला आता सुरुवात. छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूबंदीसाठी महिलेचं अनोखं आंदोलन. वडाच्या झाडाला दारूच्या बाटल्या बांधून दारूबंदी करण्याची अनोखी मागणी. TV9 मराठीचे ब्युरो चीफ योगेश बोरसे यांची पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड, तर कॅमेरामन सुशांत राऊत यांची कार्यकारिणी सदस्यपदी वर्णी. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश शेळके यांची निवड.